नमस्कार शेतकरी मित्रांनो, आकाश मोटर्स मध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 13 HP 11 HP जी आपण काय ऑफर काढली होती त्याला महाराष्ट्रभर प्रतिसाद भेटत आहे. तर आज आपल्याकडे शेतकरी 200 किलोमीटर अंतरावरून आलेले आहेत आणि ते कशासाठी चालवणार आहेत आणि कितीला बसली मशीन ती विचारू त्यांना. परत नाही मशीन सोबत त्यांना काय काय अवजार भेटले आणि ज्यांच्या एरियामध्ये कितीला मशीन भेटते ते बी आपण त्यांना विचारू. नमस्कार, काय आपलं नाव काय? गोपाल माधव टेकाळे, राहणार बरटाळा, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा. तर आपण ही मशीन 13 HP कुठं पहिले पाहिली होती का? बघितली होती. आमच्या इकडे भरपूर मशीनी आहेत या, पण किमतीमध्ये फरक पडते आणि अवजार पण असे एवढे हेवी आणि एवढे वस्तू त्याच्यासोबत मिळत नाही. आणि एक तर किंमत पण भरपूर कमी आहे आणि एक समजा तुमची सर्व्हिस आणि हे आम्हाला योग्य वाटली, त्यामुळे आम्ही इतक्या दूर इथपर्यंत आलो. तुमचं म्हणलं तर 200 किलोमीटर आहे बीड पासून. तुम्ही सकाळी 5 वाजता निघले होते. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे 200 किलोमीटरवरून शेतकरी आपल्याकडे येत आहेत आणि मशीनची ऑफर जाणून घेत आहेत. तर आता त्यांना विचार, तुमच्या एरियामध्ये कितीला मशीन बसते? माझ्या एरियामध्ये 1.25 ला फक्त खाली मशीन बसते. अच्छा. त्याच्यामध्ये फक्त 2 त्या रोटर येतात ते सोबत, बाकी काही हायड्रोलिक वॉकर झालं, रेझर झालं, बसायचं सीट झालं, या वस्तू त्याच्यासोबत काही मिळत नाही. आता आम्ही तुम्हाला एवढ्या मशीनचे अवजार दिलेत, ते किती मध्ये दिलेले आहेत तुम्हाला? म्हणजे काय तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे घेतलेत का? नाही, आम्हाला ते किती सांगितलं. म्हणजे तुम्हाला ऑफर मध्ये बसले? 1,35,000 मध्ये तुम्हाला ऑफर मध्ये बसले. तुम्हाला त्यासोबत हायड्रोलिक आऊट, लोखंडी हो. चाक, रेझर, बसणं सीट आणि 3 रोटावेटर भेटलेले आहेत. बरोबर. तुमच्याकडे आणि विशेष म्हणजे काय पीक कोणतं वापरतात पिकामध्ये? हळदीसाठी हळदीसाठी एक नंबर चालते. 406 हेवी ड्युटी मॉडेल आहे 13 HP. ह्याला विशेष म्हणजे याला कसं आहे, 32 mm चा बॅक रोटावेटर सॉफ्ट आहे आणि चेन असल्यामुळे मेंटेनन्स कमी येते. याला काही सॉफ्ट वाला जे असतं त्याला मेंटेनन्स जास्त येणार, का की ते सॉफ्ट तर वॉरंटी मध्ये देते, पण सॉफ्टच्या पुढचा जे गिअर बॉक्स असतो दणका वगैरे बसला दगडामध्ये अडकलं ते तुटणार असतं. तसं ह्या मशीनला तसं मेंटेनन्स येणार नाही. तुमचं काय झालं, तुटलं पिटलं तर ते चेन तुटणार आहे, बाकी मेंटेनन्स येणार नाही. आता शेतकऱ्यांनी तिथं तुम्ही सॉफ्ट वाले मशीन पाहिले असतील, बघितल्या ना. आमच्या मित्राकडे एक सॉफ्टवाली पण आहे आणि एक ही पण आहे. सॉफ्टवालीला आता 2 वर्ष झाली घ्यायला आणि किसान क्राफ्ट 5 वर्ष झाली चालवतो तो. आता किरकोळ तर मेंटेनन्स थोडंफार या वस्तू येतेच किंवा शेवटी मशिनरी एवढं तेवढं तर कोणत्या मशीनला येत असतं, पण सॉफ्टवालीचं मेंटेनन्स थोडं जास्त आहे असं माझ्या मित्राचं म्हणणं आहे. सॉफ्ट वाले जास्त म्हणणं. माती लावण्यामध्ये काय फरक? माती लावण्यामध्ये काही फरक नाही, फक्त सॉफ्ट आणि चेन याचा बस एवढाच फरक आहे, बाकी काही विषय नाही. एकदम मशीन चांगलं आहे. किसान क्राफ्ट 5 वर्ष झाले आमचा मित्र वापरतो. बघा शेतकरी मित्रांनो, त्यांच्याकडे वैयक्तिक म्हणजे ते मित्राकडे वापरतात, तरी 5 वर्षामधून काही मेंटेनन्स नाही. आणि माझ्या मित्रांनी मला सल्ला दिली की पॉवर विटर घ्यायचं असलं तर किसान क्राफ्टच घ्यायचं, दुसरं कोणतं घ्यायचं. म्हणजे सर्व्हिसला बी तुम्हाला किसान क्राफ्ट सर्व्हिसला बी पुरतं आणि स्पेअर पार्ट बी असतात त्याचे, की तुम्ही दुसऱ्या कंपनीचे घ्यायला गेलात तर आवची भाव वापरतात आणि बहु केला नाही सॉफ्टचा. सॉफ्ट आणि चेन मध्ये काय फरक नाही. चेन उलट तुम्हाला 0 मेंटेनन्स मध्ये परवडते आणि उसाला हळदीला माती लावण्यासाठी 1 नंबर वापरतात. आता शेतकरी राजांनी स्वतः सांगितले, त्यांच्या 5 वर्षापासून ते वापरतात त्यांचे मित्र, अजून मेंटेनन्स नाही. तर तुम्ही आता हे गेल्यानंतर तुम्ही ह्याची हळदीमध्ये तुमच्या वैयक्तिक चालवणार असं देणार की नाही? आम्ही बाहेर चालवण्यासाठी गेलो. घरची शेती आमची थोडी असल्यामुळे आम्ही बाहेर व्यवसाय करणार आहे. अच्छा. बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे चेनचे म्हणजे कुठंच मेंटेनन्स नाही. त्यांनी शेतीवर सोडून परत बाहेर किराण्यासाठी चेन वाला विडर घेतलेला आहे. तर यांच्यासोबत त्यांचे मित्र बी आलेले आहेत, त्याची विचारणा करू की ती मशीन चालवणार आहेत तेच. नमस्कार सर, तुमचं नाव काय? गोपाल पराड. आता तुम्ही मशीन तर चालवत, तुम्ही पहिले मशीन चालवले आहेत का कोणते? नाही. आता ही मशीन तुम्ही कसं फर्स्ट टाइम आहे तुमच्या गावामध्ये वगैरे कुठे चालू का मशीन? नाही का? आता तुम्ही मशीन बघितली, तुम्हाला कसं वाटतंय मशीन? मशीन चांगली आहे. आणि अवजार, तिचे अवजार तुम्हाला जेवढे सांगितले होते व्हिडिओ मध्ये तेवढे अवजार भेटलेत का? भेटले सर. भेटले का? आता तुम्ही 13 HP तुम्ही हळदीमध्ये वापरणार मशीन. बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे ऑपरेटर सुद्धा, मालक सुद्धा, ऑपरेटर सुद्धा सोबतच आलेले आहेत. ते 200 किलोमीटरहून सकाळी 5 वाजल्यापासून निघलेत मशीन घेण्यासाठी. त्यांच्या तालुक्यामध्ये मशीनचं म्हणजे किसान क्राफ्टचं शोरूम आहे, पण त्यांना तिथं रेटमध्ये ना आपल्या रेटमध्ये खूप सारा फरक यायला लागला. तरी त्यांना म्हणलं तरी 25 ते 30 आपल्या त्यांच्या रेटमध्ये फरक येते. ही आपली ऑफर फक्त काही दिवसासाठी लिमिटेड आहे. तर तुम्हाला मी ही मशीन लागत असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा आणि मशीन घेऊन जाऊ. धन्यवाद.